नमस्कार, मी विशाल परदेशी तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे. आदिनाथ कारखान्यासंदर्भात गेल्या 2 महिन्यापासून विविध घडामोडी घडत आहेत. कारखाना विकला जाणार आहे किंवा भाडेतत्वावर देण्यात येणार आहे किंवा सहयोगी हा एक नवीन शब्द प्रकार वापरण्यात येतो आहे आणि या संदर्भात काही आंदोलनेही झालेली आहेत. याबाबत आरोप प्रत्यारोप झाले असतानाच मागील काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यातच पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी जे आंदोलन झालं कारखान्याच्या गेटवर देशमुख यांचं उदयसिंह देशमुख यांनी आमरण उपोषण केलं. 5 दिवसांचं त्यांचं उपोषण सुरू होतं आणि या उपोषणादरम्यान आणि नंतरही त्यांच्यावर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. या आरोप प्रत्यारोपांची आपण चौकशी म्हणता येईल असं सुद्धा करू शकतो आणि त्या योगे आपण आलो आहोत आज वांगी नंबर 3 येथील देशमुख यांच्या घरी. स्वतः उदयसिंह देशमुख आपल्याशी संवाद साधण्यात उपस्थित नसले तरी आपले सर जे आहेत त्यांच्याशी देशमुख सरांशी आपण याबाबत शहाजी देशमुख सरांशी याबाबत विचारणा करणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. परवा आंदोलन झालं, उदयसिंह देशमुख यांनी आंदोलन केलं. हो, त्या आंदोलनाला पाटील गटाकडून असं पेड आंदोलन म्हणजे पैसे देऊन केलेलं आंदोलन किंवा संजय मामा शिंदेचं आंदोलन म्हटलं गेलेलं आहे. याबाबत काय सांगतात आपण? माझ्या आतापर्यंतच्या राजकीय अनुभवाप्रमाणे संजय मामा शिंदेचा आणि कारखान्याच्या उपोषणाचा काही मात्रही संबंध नाही. पण परवा सुनील तळेकर यांनी हे पैसे देऊन आंदोलन केलं असं उदयसिंहवर आरोप केला. हे योग्य नाही, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. कारण मामाचा ह्यात काही मात्रही संबंध नाही आणि पैसे घेऊन आंदोलन करावं ह्या वृत्तीचा हा उदयसिंह देशमुख नाही. हा मराठा मनोज जरांगे दादा यांचा कार्यकर्ता म्हणून तो काम करतो. त्यामुळे त्यांना पैशाची अजिबात गरज नाही. त्याच्या आईबापाच्या पुण्याईनं त्यांच्याकडे भरपूर आहे. त्यांना पैसे घेऊन आंदोलन करायची गरज काय? पण उठ सूट कुणी बी काय उठायचं आरोप करायचा हे मला बरोबर वाटलं नाही. आणि त्यांच्या मागण्याही होत्या काही. त्या मागण्यांबाबत काय चर्चा झाली शेवटपर्यंत? 5 दिवसांचं उपोषण चाललं त्यांचं. उदयसिंह देशमुखाचं आंदोलन यासाठी होतं की गेले 2 महिने आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्याचं मंदिर आहे. ही तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांची भावना आहे. परंतु ज्यावेळी कारखान्याचं इलेक्शन लागलं त्यावेळी एक नारायण आबासारखा एक पुढा आला. त्या गटाचाच मी कार्यकर्ता होतो, नारायण आबाच्याच गटाचा मी कार्यकर्ता होतो. मोहिते पाटलांनी, जयवंतराव भाऊनी, दिग्विजय बागल यांनी सगळ्यांनी मिळून नारायण आबाला कारखान्याच्या बाबतीत मामाच्या विरोधात मदत केली आणि मग हे सोन्याचा धूर काढणार म्हणल्यावर लोकांनी त्याला अक्षरशः विश्वास टाकला आणि निवडून दिलं. आमदार असल्यामुळं आमदार करायला बी आमचाच मोहित्या पाटलामुळं आमदार करायला आमचा हातभार आहे. त्याच्यापेक्षा जिल्हा परिषद सदस्य मूळ नारायण आबाचं राजकारण जर पाहिलं पाठीमागं आम्हाला माहिती आहे, सर्व जनतेला माहिती. कारण वांगी गटामध्ये ते म्हणतात आमचा बालेकिल्ला मान्य आहे मला. पण ज्यावेळी मी राजकारणामध्ये त्यावेळी फार्मात होतो त्यावेळी मी जिल्हा परिषद तिकीट मला मिळत होतं. परंतु मोहिते पाटलांनी आणि दिगंबर बागल साहेबांनी, स्वर्गीय दिगंबर बागल साहेबांनी यांनी सांगितलं सर आता आपल्याला नारायण आबाला मदत करायची. मी माघार घेतली. जनरल जागेवर इलेक्शन होतं तरी सुद्धा ओबीसी नारायण आबा ओबीसी मतदारसंघातनं तिकीट मागत होते. पण ते जनरल जागेवर त्यांचं गाव ह्या गटात असल्यामुळे ते या ठिकाणी उभा राहिले होते आणि त्यांना आम्ही प्रचंड मत आम्ही निवडून दिलंय. एकदा नाही 2दा निवडून दिलंय. त्यामुळे ते राजकारणात स्थिर स्थावर झाले आणि नारायण आबाची पालखी आम्ही मोहिते पाटलाच्या दारात नेली आणि मोहिते पाटलाला सांगितलं हा होतकोळ आहे, तरुण आहे, तर याला आमदार आपल्याला करावं लागेल.
पूर्वीच्या काळात पहिल्यांदा ज्यावेळी आमदार आबा झाले त्यावेळी मोहिते पाटलाकडे नेऊन आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब रणजित दादा आमदार होते. या सगळ्याला आम्ही पटवून दिला. करमाळा तालुक्यातील मोहिते पाटील ग्रुपला मानणारा जो वर्ग आहे त्या सगळ्यांनी विजयदादाला स्पष्ट सांगितलं की आपल्याला त्यांच्या मागं आबाच्या मागं आता जायचंय. मग त्यांनी आमचा ऐकला आणि आबाला सपोर्ट केला, त्यामुळे आबा आमदार झाले. आणि तरी पाटील गटाकडून जे सुनील तळेकर आहेत त्यांनी सांगितलं, निलकंठ आप्पाही जिल्हा परिषद सदस्य होते, तर त्यावेळेस त्यांच्यावर ही टीका केली किंवा आम्हीच त्यांनाही निवडून आणलेलं असं बोलले. नाही, आमदार पाटील झाल्यामुळं जिल्हा परिषदला ज्यावेळी इलेक्शन लागलं त्यावेळी निळकंठ आप्पा हा होतकरू तरुण होता. मग त्यांनी जिल्हा परिषदला उभं केलं आणि आमचा हा चुलत भाव आहे म्हणून सगळ्या वांगीने त्यांना सपोर्ट केला आणि आबाची मदत झाली आणि आमची सगळ्यांची मदत झाली. तरुण होतकरू कामाचा माणूस असल्यामुळे आम्ही त्याला मदत केली म्हणून ते जिल्हा परिषद सदस्य झाले. पण तळेकर तर सांगतात तुमच्यात दुही होती असं म्हणून सांगतात. सुनील तळेकर सांगतात त्यावेळी मी सुनील तळेकरला आबाला विचार म्हणावा की मी कोणाच्या गटात होतो. मी आबाच्या गटात असताना आबांनी त्यांना तिकीट दिलं म्हणजे मी कोणाचं काम करणार. आबा नेते त्यावेळीचे माझे, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेवटी त्यांचंच काम केलं. आणि सुनील तळेकर काहीतरी सांगतात, बडबडतात, उगा आपले जाहिरातबाजी करतात, प्रसिद्धी मिळवतात, हे मला काय पटत नाही. अशा वक्तव्यांनी प्रसिद्धी मिळते असं तुम्हाला म्हणायचंय का? प्रसिद्धी तर मिळत नसते, उलट त्यांची बदनामी होते, त्यांच्यावर लोक नाराज होतात. कारण त्यांनी एक असं वक्तव्य केलं की निळकंठ आप्पा आणि शहाजी सर यांच्यात विस्तू जात नव्हता. विस्तू जात नव्हता का जाळ होत होता हे तुला काय माहिती. हा माझा चुलत भाव आहे. निळकंठ आप्पा हा माझा चुलत भाव आहे. भावकीतलं राजकारणापुरतं राजकारण असतं. ज्यावेळी नारायण आबाकड मी होतो त्यावेळी हे नारायण आबाकड हेही होते. दोघालाही त्यांनी आपलं, जरी आमच्यात गाव लेवलला आमच्यात मतभेद फक्त राजकीय होते, भावकीतलं हे नातं आहे. गाव वांगी हे गावामध्ये जवळजवळ 70% समाज हा देशमुखाचा आहे. हो, मग देशमुखाचाच उमेदवार असल्यामुळं आणि नारायण आबा पाटलाला आमदार केल्यामुळं मग आता ही रिक्त झालेल्या जागेवर भावकीतला माणूस हे पुढे जातोय म्हणल्यावर सगळ्या गावांनी त्यांना सपोर्ट केला आणि ते निवडून आले. बरं, आपला मेन मुद्दा होता आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासंदर्भात. आज तो बंद अवस्थेत 6 ते 7 वर्ष झाली मध्यंतरी काही चालू झाला, परत बंद पडला, 2 दिवसही चालला नाही, असं काहीतरी झालेलं आहे. आणि त्यानंतर आता विविध बँकांच्या कर्जांमुळे कारखान्याचा लिलावाच्या नोटिसा प्रसिद्ध झाल्या, त्यानंतर काही स्टे आले, त्यानंतर कारखाना भाडेपट्ट्याने देण्याचं बोललं गेलं. आणि जे देशमुखांनी आंदोलन केलं तर उदयसिंह देशमुखांनी, त्यांची मागणी होती की हे जे चाललंय ते सभासदांना कळावं. तर अद्यापपर्यंत सभासदांपर्यंत काय माहिती येते त्याबाबत? कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळेस नारायण आबांनी शब्द दिला होता की कारखाना मी चालवू शकतो आणि सोन्याचा धोर काढतो. लोकांनी मोहिते पाटील, बागल गट, जयवंतराव भाऊचा गट, नारायण आबाचा गट ह्या सगळ्यांनी मिळून नारायण आबाच्या नेतृत्वावर कारखाना लढवला, निवडून आले. त्यावेळी संजय मामाने विरोध पॅनल उभा केला होता. विरोध पॅनल उभा केल्यामुळं लोकांना वाटलं किंवा ह्या लोकांना वाटलं, ह्या नेते मंडळीला, की संजय मामा जर या तालुक्यात आले आणि त्यांनी जर कारखाना चालवला तर संजय मामा पुढे आमदार होतील आणि इथून जाणार नाहीत. मग त्यांना इथं आमदार जर पुढं होऊ द्यायचं नसेल तर कारखाना त्यांच्या ताब्यात जाऊ न देणं, एवढ्यासाठी सगळ्यांनी मिळून एकजूट करून संजय मामाची पार्टी कारखान्याची वेळेस पाडली गेली आणि आबाच्या मागं नेतृत्वाला सगळेजण सपोर्ट केला. मग सपोर्ट केल्यानंतर 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, कारखान्याची कोर्ट मॅटर चाललं होतं, बारामती अग्रोचं कारखान्याचं, या बँकेचं. आणि बँकेचं MSCI बँकेचं लोन आहे. आदरणीय देशाचे नेते पवार साहेब यांनी मामी म्हणजे
श्यामलताई बागल ह्या चेअरमन असताना 25 कोटी NCDCचं कर्ज दिलं होतं केंद्राकडून पवार साहेबांनी. आणि मामीचं नेतृत्व चेअरमनशिप संपल्यानंतर त्या 25चा कारखाना बंद पडला. मग 25चं जवळजवळ आज 80-85 कोटी रुपये कर्ज झाले. MSC बँकेचं 100-125 कोटी रुपये कर्ज झाले. काही वाहनावर कर्ज आहेत, काही कामगाराच्या नोकरीवर सुद्धा पैसे उचललेत. अशा परिस्थितीत कारखाना अत्यंत अडचणीतून डब घ्यायला आलेला. मग लोकांना वाटलं, आम्हालाही वाटलं की आमदार आहेत नारायण आबा, ते आता आमदार असल्यामुळं सत्तेत जातील आणि काहीतरी कारखाना चांगल्या पद्धतीने चालवतील. म्हणून 2 वर्ष वाट पाहिली. ह्या उदय सिंह एक तरुण आहे, त्याला एक शेतकऱ्याचं काहीतरी व्हावं, तरुणाचं काहीतरी व्हावं म्हणून त्याची धडपड आहे. आता मी जवळजवळ माझं वय झाल्यामुळे मी आता राजकारणात भाग शक्यतो घेत नाही. फक्त आबासाठी म्हणून कालच्या वेळेस आमदारकीला सुद्धा मदत केली. आबाईच म्हणून मोठ्या पाटाने सांगितलं म्हणून त्यांना मदत केली. आणि मग हा उदय सिंह हा कुठल्या पार्टीचा नाही, तो माझं बी ऐकत नाही, त्याच्या वडिलाचं सुद्धा तो राजकारणात ऐकत नाही. त्याला जे पटतं, तरुण असल्यामुळे त्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तो चालतो. पण त्याच्यावर आरोप केले सुनील तळेकरनी, हे बरोबर नाही. कोणावर काही बी आरोप करण्यात काय मजा नाही. मग मी उदय सिंहला जर संजय मामानी पैसे देऊन जर उपोषणाला बसवलं असेल तर मी आरोप करील की तुला आबानी किती पैसे दिले मग तू कौतुक करतो किंवा अशा प्रवक्ता म्हणून लोकांसमोर जातो. उदयवर आरोप करण्यापेक्षा तुझ्या 4 बोट जरी तुझ्या 1 बोट जरी उदयकडे असलं 4 बोट तुझ्याकडे आहेत ना. उदयनी पैसे घेऊन आयुष्यात कधी असं केलं तसं असतं तर मी सुद्धा त्याला उपोषण सोड म्हणून त्याच्या पाठीमागं गेलो नसतो. कारण याच मी सगळ्या संचालकाला फोन केले, माझ्या अनुभवाप्रमाणे सगळ्या संचालकाला विचारलं, बाबा की असा एक तरुण पोरगा आमच्या भावकीतलं बसले उपोषणाला, का त्याला उपाशी मारता, तुम्ही या भेटा, काहीतरी सांगा, आश्वासन द्या. त्याला मी प्रवृत्त करतो, बाबा आता उपोषण बस कर, बघूया आपण काय होतंय ते. कारण वार्षिक सभा सुद्धा ठेवली होती, नोटीस काढली होती आणि परत अचानक वार्षिक सभा होण्याच्या आदल्या दिवशी नोटीस निघाली, ती रद्द झाली. काय गौरबंगाल हे आम्हालाही माहीत, कारण मी काय आता राजकारणात नसल्यामुळं मला काही जास्त माहिती नाही. पण ही कोर्ट मॅटर असल्यामुळं त्यांच्या वरच्या लेवलला काय झाले त्यांची त्यांना माहीत आहे. तरी सभासद या नात्याने किंवा सर्व सभासदांच्या वतीने कारखान्याचं भविष्यात नेमकं काय पाऊल उचलले गेले पाहिजे त्यामुळे कारखाना वाचेल असं आपल्याला वाटतं? आम्हाला एकच वाटतं की सध्याच्या चेअरमनांनी सर्व संचालकांनी तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन, तालुक्यातील नेते मंडळीला, तालुक्यातील ज्यांनी तुम्हाला आमदारकी आपल्या कारखान्याच्या वेळी सपोर्ट केला त्या सर्वांना विश्वासात घेऊन पत्रकार परिषद घेऊन काही प्रमुख शेतकरी, वयोवृद्ध असलेले शेतकरी, जुने सहकारी सगळ्याला एकत्रित घेऊन पत्रकार परिषद उघड घ्या ना. तुम्ही काय करण्याची जनतेला एकदा सांगा ना, मी विकणार आहे का, मी घाण ठेवणार आहे का, मी भाड्यात देणार आहे का, मी स्वतः चालवणार आहे, असं काहीतरी लोकांना सांगा. मी लोकांच्या मनात संभ्रमावस्था जी आहे ती संपेल. कारण कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ज्यावेळी आदरणीय गोविंद बापू हे शेअर गोळा करताना, रावसाहेब पाटील असतील, गिरधारबाई असतील, लोकांकडे पैसा नव्हता तरी सुद्धा लोकांनी चिडूक मिडूक आपल्या घरामध्ये सोनं नाणं जे असेल ते गहाण ठेवून काहीतरी करून पैसे शेअर्स रुपये भरले. आणि जे कमी पडत होते त्यासाठी जयवंतराव जगताप साहेब बँकेचे संचालक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ताब्यात तालुक्यातली सर्व सहकारी संस्था असल्यामुळे सोसायट्या, मग त्यांनी बँकेला सांगितलं किंवा शेतकरी 10% शेअर्स भरतील, उरलेली रक्कम आपण बँकेमार्फत सोसायटीमार्फत शेतकऱ्यांच्या शेअर्स रुपये आपण कारखान्याला देऊ. त्या पद्धतीने भाऊंचं फार मोठं योगदान त्या काळात झालेलं आहे. आणि मग हा कारखाना शेतकऱ्यांचाच राहिला पाहिजे अशी सर्व तालुक्यातील जनतेची इच्छा आहे. आणि जर तुम्हाला काय खरंच काय करायचं असेल तर जनतेला फक्त सांगावं, एवढीच अपेक्षा आमची. तरी आजच्या परिस्थितीनुसार आणि आपला राजकीय अनुभव लक्षात घेता किंवा सहकारातला अनुभव लक्षात घेता काही पर्याय आहे का आपल्याकडे कारखान्याबाबतीत, असं झालं पाहिजे मग कारखाना वाचवला? पर्याय होता.
आपलं विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना शेजारचा आपल्या माढा तालुक्याचा पिंपळनेरचा, त्या ठिकाणी एक अनुभवी एमडी आदरणीय रणवरे साहेब होते. त्यांचा मला फोन आला, सर ही कारखाना 20 कोटी रुपये फक्त तुम्ही द्या, सध्याच्या बॉडीने काही करून आम्हाला 20 कोटी रुपये दिले तर मी 20 कोटीमध्ये हा कारखाना ह्या पद्धतीने सहकारी तत्वावर चालू शकतो आणि चांगल्या पद्धतीने चालवतो. कारण माझे जे संबंध आहेत लेबरशी, माझे जे संबंध आहेत व्यापाऱ्याशी, त्यांना मी विनंती करेल, बाबांनो मी आता इथं ह्या ठिकाणी एमडी म्हणून आलोय, माझ्या कारखान्याची जबाबदारी आली तर तुम्ही मला एक सहकार्य करा. मग काहीतरी थोडं थोडं देऊन, समजा एखादी एक 10 लाखाची वस्तू असेल तर त्यांना एक 50,000 देऊन 9.5 लाखाचं उधार ह्यांच्या क्रेडिटवर आणायची त्यांची मानसिकता होती. त्यांना फक्त 20 कोटी रुपये लोकांचे चोरी वाहतुकीचे ह्यांचे काय जे पैसे द्यायचे होते तेवढ्यासाठी 20 कोटीची त्यांना गरज होती, तेवढी मदत करा असं त्यांनी सांगितलं होतं संचालकाला. पण ह्यांनी कुणी काय ऐकलं नाही. ह्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच दिसतंय असं तालुक्यातील जनतेलाही वाटतंय आणि मलाही वाटतंय. आपण सांगताय त्याप्रमाणे हरिदास डांगे यांनी सुद्धा त्यांच्या अनुभवाच्या जोरावर मध्यंतरी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जेव्हा मान्य एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मोळी टाकून कारखाना चालू केला होता आणि त्यानंतर एकदा कारखाना सुरू झाला त्यात बरचसं मार्गदर्शन अनुभवी या नात्याने हरिदास डांगे यांनी केलं होतं. त्यानंतर सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कारखाना बंद पडला. तर यावेळेस असं का झालं नसतं असं आपल्याला वाटतं? हरिदास डांगे साहेब हे कारखाना इलेक्शनचं काम त्यांना माहीत आहे, कारखाना चालवायचं काम माहिती आहे. त्यांनी 4-5 कारखाने अशा पद्धतीने चालवलेत. बाबांदादाच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलेले. ज्यावेळी डांगे साहेबांनी मागच्या 2 वर्षाखाली असाच पुढाकार तालुक्यातील ठराविक लोकांचा घेतला, त्यामध्ये मी सुद्धा आहे. चांगल्या चांगल्या लोकांना त्यांनी आवाहन केलं की आपण काहीतरी पैसे गोळा करू. पैसे लोकांनी जमा केले. संगोबाला बैठक झाली. संगोबाच्या देवस्थानच्या मंदिरात जिथं कारखान्याची उभारणी ज्या मंदिरात झाली त्याच मंदिरात गांगे साहेबांनी मीटिंग घेतली. सगळ्या तालुक्यातील चांगल्या समिती उभा केली. चांगल्या लोकांशी बोलून चर्चा करून की आपण कारखान्याला सगळेजण वर्गणी करून काहीतरी पैसे गोळा करा, आपण कारखाना चालूया. त्यामुळे लोकांनी सहकार्य केलं, कारखानाही चालवला. त्यावेळी तानाजी सावंत हे आमदार होते, मंत्री होते, त्यांनी काही मदत केली. अशामुळे हा कारखाना काही दिवस चालला. चालल्यानंतर मग परत लोकांची ऊसाची बिलं ह्या अडचणी यायला लागल्या आणि साखर विकायला काय अडचणी येत होत्या. त्यामुळे ते सगळं वेगळंच घडत गेलं. त्यामुळे कारखाना पुढं काय चालला नाही. आणि कारखान्याला पाणी नव्हतं. पाणी नसल्यामुळं कारखाना पुढं चालला नाही. कारण उजनीची जी पूर्वी कारखान्याची पाईपलाईन होती ती फुटली होती, जुनी झाली होती. नवीन पाईपलाईन करण्याचं त्यांचं प्लॅनिंग चालू होतं. तत्कालीन आरोग्यमंत्री सावंत साहेब म्हणजे तानाजी सावंत यांनी मदत केली होती आपण बोलतायत. तर कारखाना प्रशासनाने त्यावेळेस त्यांना ऊसतोडणी वाहतुकीसाठी ही मदत मागितली होती. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही मदत करू. परंतु त्यांच्याकडून मदत न झाल्यामुळे पुन्हा चालू झालेला आदिनाथ बंद पडला. खरंच, कारण त्यावेळी अशी परिस्थिती होती की ऊस तोडण्याला लेबरची गरज होती. ऊस वाहण्यासाठी ट्रॅक्टरची वाहनवाल्यांची गरज होती. मग त्यांना पैसे दिल्याशिवाय ती लेबर काय येत नव्हतं. म्हणून तानाजी सावंतांनी त्यावेळी एक शब्द दिला होता, मी तुम्हाला वाहतुकीसाठी ह्यासाठी लागणाऱ्या लेबरसाठी पैसे देतो. पण त्यांच्याकडून पूर्तता न झाल्यामुळे आर्थिक नाही, त्यांनी सांगितलं होतं की लेबर पण पुरवतो म्हणून. नाही म्हणजे सगळ्या आर्थिक तर त्यांनी आधी 12 कोटी देऊन कारखाना सुरू तर केला होता. हा, मात्र ज्यावेळेस लेबरचे करार वगैरे झालेले नव्हते, ऐनवेळी करार कुठून होणार म्हणून हा कारखाना उशिरा चालू झाला. उशिरा चालू झाल्यामुळे लेबर भरतीचा विषय संपलेला होता. मग कुठून तरी ह्या कारखान्याचं तोडणी वाहतुकीसाठी मदत करतो बोललेले, मनुष्यबळ पुरवतो बोलले. त्यांच्या कारखान्याकडे 3-4 कारखाने त्यांच्याकडे आहेत तानाजी सावंताच्या ग्रुपमध्ये. ते म्हणजे माझ्या वतीनं आमच्या ग्रुपच्या वतीनं तुम्हाला काहीतरी 5-50 वाहनं मी देण्याची व्यवस्था करतो. जाहीर बोलणं केलं, त्यांच्याकडून झाली नाही. त्यामुळं कारखाना पुढं चाललेला नाही. आता कारखाना चालू होण्याच्या दृष्टीने तोही उपाय थोडा रिस्कीच वाटतोय. आता जर कारखाना चालवायचा असेल या वर्षी
तर लेबरला पैसे द्यायचे दिवस जवळजवळ संपलेत. कारण हे जून जुलैमध्ये जास्तीत जास्त लेबरला पैसे द्यावे लागतात, तरच ते लेबर आपल्या कारखान्याला येऊ शकतं. अन्यथा ऐनवेळी तुम्ही जर काही केलं तर लेबर मिळू शकत नाही. लेबर नाही आलं की कारखाना चालू शकत नाही. आणि कारण लेबर शिवाय तर ऊस तोडणार कोण? मशिनरी मार्फत तोडायचं म्हणतं मशिनरी आणायच्या कुठून? त्याला पैसे ॲडव्हान्स द्यायचा कुठून? हा एक मोठा प्रश्न. माझं म्हणणं होतं, सध्याच हे महाराष्ट्रामध्ये BJPचं सरकार आहे. जिल्हा परिषद ह्या इलेक्शनला, कुठल्याही विधान परिषद इलेक्शनला लाखो रुपये देतात आणि सगळ्या संस्था ताब्यात घ्यायला लागलेत पैशाच्या जोरावर. ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सगळी जिल्हा परिषद ताब्यात घेतली, सोलापूर जिल्ह्याच्या महानगरपालिका ताब्यात घेतली. कशा जोरावर घेतली? पैशा जोरावर. मग माझं म्हणणं होतं की आबानी आता ते मोठ्या पाटलाला डावलून जर ते तिकडे गेले असतील चांगल्यासाठी, जरूर त्यांनी जावं. त्यांचा ते स्वातंत्र्य, कुठं जायचं आणि कोणाकडच्या मागं राहायचं ते त्यांचं त्यांना लकलाप. त्यांनी कुठं जावं. आम्ही निवडून दिले, आम्ही मोठ्या पाटलामुळे निवडून दिले. मग त्यांनी मोठ्या पाटलाला राहायचं का नाही राहायचं ते आता त्यांनी ठरवायचं. आणि निवडून आलेल्या आमदारांनी पैशासाठी, कारखान्यासाठी मग सत्तेत जायचं का सत्तेच्या विरोधात राहायचं ती त्यांचं त्यांनी ठरवावं. चेअरमन आणि लोकप्रतिनिधी त्याने कारखाना चालवण्यासाठी केवळ त्यांच्याकडूनच प्रयत्न होऊ शकतात. आता हा एकच पर्याय राहिला, दुसरा पर्यायच नाही ना. कारण ते आमदार आहेत, ते चेअरमन आहेत. आणि व्हाईस चेअरमन ज्याला केलं त्याला सहाय्याचे अधिकार नाही. बंद पडलेल्या कारखान्याचा जर सहाय्याचे अधिकार देत नसतील तर ह्याच्या शोकांतिका काय? मी व्हाईस चेअरमन होतो, पण माझ्या वेळेला असा पद्धत नव्हती. गिरधरदास देवी चेअरमन होते, मी व्हाईस चेअरमन होतो. दोघांच्या सह्याशिवाय कोणाला पैसे अदा केले जात नसायचे. मग आता काय पद्धत, त्यांच्या डोक्यात काय आहे ती त्यांना माहिती. आणि मला दुसरं एक सांगा, त्यात संजय मामाचा बिलकुल संबंध नाही. ते तुम्ही आधी सांगतो, पण अजूनही सांगतो मुद्दाम. संजय मामाचा कारखान्याच्या ह्या उपोषणाच्या बाबतीत बिलकुल संबंध नाही. ते भेटायला सुद्धा आले नाहीत. आणि भेटायला नाहीत म्हणजे त्यांना काय वाटलं, कारण हा मुलगा दरपड आहे. MSCB टायमाला असाच 5-6 दिवस उपोषणाला बसला. पण त्याच्या उपोषणामुळे एक झालं की वाड्या वस्त्यावर लाईट मिळाली. भले लाईट वाढली नाही. मग आता आमदार साहेबांनी हे सुनील तळेकरच म्हणले 8 तास लाईट. सुनील तळेकर प्रवक्ता आहे, त्यांनीच म्हणले 8 तास लाईट आपल्याला आता करमाळ तालुक्यात मिळते. आता 8 तास लाईट मिळते म्हणजे त्याला झालं महिना, अजून 8 तास नाही. उलट 5 तास लाईट कसं होईना धैर्यशील बाह्यांनी, जयकुमार गोरे साहेबांनी, पालकमंत्र्यांनी सातारला जाऊन आमचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जाऊन त्यांना गेस्ट हाऊसवर भेटलं आणि त्यांना विनंती केली, साहेब आता धरण 50% पुढं भरले, शेतकऱ्याची उभी पिकं आहेत, फळबाग आहेत, केळी आहेत, तर आम्हाला काहीतरी थोडी लाईट वाढून द्या. मग जयकुमार गोरे साहेबामुळं धैर्यशील बाह्यांनी कलेक्टर साहेबाला फोन लावला आमच्या समोर आणि लगेच कलेक्टर साहेबांनी दुसऱ्या दिवशी 5 तास लाईट केली. ज्यांनी केली त्यांनी केली. आम्ही त्यांचं नावच घेणार, त्यांचं कौतुकच करणार. गोरे साहेबाचं आणि धैर्यशील बाह्याचं जरूर या बाबतीत आम्ही कौतुक करू. आमचं एवढं भागत नाही, पण अजूनही धरण 53-54% आहे, अजून एखादा तास तरी वाढवून द्यावं ही आमची अपेक्षा. यापेक्षा जास्त काय मला बोलायचं नाही. आबाचे माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत, पण सुनील तळेकर सारख्या खालच्या माणसांनी विनाकारण उगा आमच्या गाव लेवलला आमच्या भावात भांडणं लावायचा उद्योग करू नये. ओके, धन्यवाद सर. हो. आणि कोणीही केले प्रयत्न तरी विकास कामं होणे किंवा सहकारी संस्था चालू राहणे हे महत्वाचं आहे असं आपण बोललात. याबाबत आपल्यासोबत आज उदयसिंह देशमुख यांची भेट होऊ शकली नसली तरी त्यांचे बंधू राजकुमार देशमुख हेही आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. तर आता आपण आहोत वांगीगावचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री राजकुमार देशमुख साहेब, जे की उदयसिंह देशमुख यांचे बंधू आहेत. आणि उदयसिंह देशमुख यांची भेट होऊ न शकल्यामुळे आपण त्यांच्याशी आज राजकीय परिस्थितीबाबत बात करणार आहोत. तर नमस्कार देशमुख साहेब. नमस्कार. आता जे कालचं परवाचं आंदोलन झालं उदयभाई यांनी केलं,
तर त्याला असं संबोधण्यात आलं की ते फारसा आहे किंवा संजय मामा गट पुरस्कृत आहे किंवा पैसे घेऊन. काय बोलायला याबाबत आपल्याला स्पष्टीकरण देता येईल? हे मी स्पष्ट सांगतो, संजय मामाचा आणि ह्या आंदोलनाचा काडी मात्र संबंध नाही. उदयसिंह देशमुख ह्या जरांगे पाटलाच्या तालमीतनं एक संघर्षात्मक तयार झालेले नेतृत्व. ते स्वतःच्या वडिलाचं पण ऐकत नाही. तालुक्यातील त्याची- राजकीय परिस्थितीची त्यांना त्याची फक्त एकच भूमिका की कारखान्याच्या सभासदांना न्याय भेटला पाहिजे, किंवा तुम्ही कारखाना भाडे तत्वावर देताय, तुम्ही भाडे तत्वावर देत असाल तर आनंद आहे, पण तो कसा देताय कमीत कमी सभासदाला विचारात घेऊन तो कारखान्यात द्यावा, ह्या भूमिकेतनं ते उपोषणाला बसलेलं होतं. त्याची दखल विद्यमान चेअरमनने घेतली नाही, विद्यमान संचालकांनी घेतलेली नाही. कमीत कमी त्याच्याकडे जाऊन, उदयसिंह देशमुखकडे जाऊन कमीत कमी तुमचं म्हणणं काय आहे ते तरी कमीत कमी विचारणं काम होतं, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे ना. एक त्यांची मागणी तर काय लक्षात घेणं त्यांची महत्त्वाचं. मागणी आज तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य माणूस कोणी जरी उपोषणाला बसला तर त्याची आपण दखल घेतो. आणि त्यांची मागणीच होती की आणि संचालक मंडळ किंवा मागणी- चेअरमन येऊन तिथं सांगावं. हा तालुका जो आहे ना साहेब, गटातटात सगळा विखुरलेला आहे. हो. पण त्याची मागणी रास्त होती. त्या तालुक्यात मला राजकीय अनुभव, मला 25 वर्षीय अनुभव आहे. हो. प्रत्येक गटातटात तुम्हाला सांगतो हा तालुका विखुरलेला आहे. मी नारायण आबाचा 20 वर्षे मी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केलेला माणूस आहे. मी ते आमदार झाले, खासदार झाले, माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. फक्त त्यांचं आणि माझं तात्विक मतभेद झालं, तत्व जुळली नाही ती, म्हणून मी त्यांच्या गटाशी फारकत घेतलेली. तर मग हे जे आता आंदोलन वगैरे होतात आहे, त्या दृष्टीने एक तालुक्याचं उमलत नेतृत्व म्हणण्यासारखं आम्हाला वाटतं की यांचे जे आंदोलन वीज प्रश्नासाठी जे उरलं आंदोलनाला त्यांनी आमरण उपोषण केलं आणि त्या उपोषणाला काही अंशी यशही आल्याचं आत्ता सरांनी आपल्याला सांगितलंय. आणि त्या दृष्टीने त्यांच्यावर असे आरोप प्रत्यारोप करणे योग्य आहे का? आरोप करणं चुकीचं आहे ना. तालुक्यात 118 गाव आहेत साहेब. 118 गावातलं कुणीही समान नागरी कायदा आहे, लोकशाहीने तो अधिकार आहे. आंदोलन करणं, आज मी बसू शकतो, उद्या तुम्ही बसू शकता. आरोप करणं चुकीचं आहे ना. जो आंदोलन करतो, जो चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्याला शुभेच्छाच दिल्या पाहिजे ते, किंवा त्याचं मत काय जाणून घेतलं पाहिजे, मागण्यांचा विचार झाला मागण्याचा पाहिजे. विचार केला पाहिजे. मागणी आदिनाथ संदर्भात होती आणि त्यांचं 5 दिवस आमरण उपोषण करूनही त्यांच्या मागणीनुसार कोणत्याही संचालक मंडळाचा सदस्य किंवा चेअरमन यांनी दस्तूर खुद्द तिथे येऊन बातचीत केली नाही. नाही केली. तर हे योग्य आहे का? अयोग्य हे. आणि तरीही त्यांच्यावरच आरोप केले जातात की ते पेड आंदोलन होतं म्हणून. नाही, ते आंदोलन काय आहे, मी म्हणतो ते आंदोलन कसं बी असू दे, आंदोलन आंदोलन आहे. ह्या मताचं मी आहे. संविधानानुसार संविधानानुसार त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे. पण तुम्ही ज्या वेळेस कारखान्याचं विलक्षण लागलं, संचालक असलेले जे संचालक मंडळी विलक्षणला उभा राहिलेली होती, त्यांनी प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन मतं मागितली का नाही? ती लोकशाहीच्या पद्धतीने. तसंच हा लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलनाला बसलेलं होतं. हे तिथं कुठल्याही एका संचालकाने जरी गेलं असतं तरी आमचं समाधान झालं असतं. एकही संचालक त्या ठिकाणी गेलेला नाही. तरी आजच्या घडीला त्यांचं उपोषण संपून आज काही दिवस झालेले आहेत आणि उपोषणानंतर राजू शेट्टी यांनी उदयसिंह देशमुख यांना सांगितलं होतं की आपण याबाबत वेगळे आंदोलन करू. त्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू आहेत का? प्रयत्न सुरू आहेत ना. थोडं आम्ही माहिती घेतोय, आणखीन थोडी अपुरी माहिती आहे. नेमकं कारखाना भाडे तत्वावर द्यायचा ते कुठल्या स्टेजला आहे, तिथून पुढे आमची पुढची दिशा ठरेल. जी तळेकरांच्या ज्या मुलाखती होतात त्यातून जे काही बोललं गेलं याबाबत आपल्याला काही बोलायचं नाही. हे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतोय, संजय मामा शिंदेचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नाही. आणि मामा हे तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण नेतृत्व करते, हे मी जवळून बघितलेलं आहे. त्यांचा आणि आंदोलनाचा काडी मात्र संबंध नाही. पण तळेकर सरांनी आरोप केला पैशावर आहे, अजिबात नाही.
पैशावर तुम्हाला सांगतो उदयसिंह देशमुख पण पैशावर नाही आणि मामा पण पैशावर नाही. फक्त हे स्वाभिमानी माणसं आहे ती. पैशाचा ह्यात कुठेही संबंध नाही, काडी मात्र संबंध नाही. उदयसिंह देशमुख आणि माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा अप्रत्यक्ष राजकीय काही संबंध आहे का? तर निळकंठ आप्पा देशमुख, मी स्वतः आणि मामा, निळकंठ आप्पा देशमुखनीच मला सरपंच म्हणून 5 वर्ष संधी दिलेली आणि मी मामाचा कार्यकर्ता आहे. आणि आप्पा झालं, मी झालं, आम्ही सगळे मामाला मानणारी माणसे संजय मामाला. पण उदयसिंह देशमुख हा चळवळीतनं पुढे आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे तो आमचं बी ऐकत नाही, निळकंठ आप्पाचं बी ऐकत नाही, शहाजी सरांचं बी ऐकत नाही. त्यांचे विचार मान्य जरांगे साहेब यांच्याशी प्रेरित आहे प्रेरित आहे. आणि बरोबर. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. चालू. त्याला राजकीय असं म्हणता येणार नाही, एक चळवळ म्हणता येईल असं आपल्याला म्हणायचं. बरोबर. धन्यवाद देशमुख साहेब, आपण तेज वार्ताला वेळ दिला आणि आमच्या जे प्रश्नांची उत्तरे आहेत तुम्ही दिलेली आहेत. पाहुयात या स्पष्टीकरणावरून आणि तुमच्या म्हणण्यावरून पुढे काही कारखान्याबाबत घडामोडी होतात. नमस्कार.